आज आहे 7 तारीख आणि आज जे आपल्याला हाय अलर्ट सांगितलं होतं इगतपुरीमध्ये, सो मी त्याच्यासाठी बाहेर निघाली होती बघायला की पाऊस कुठे कुठे जास्त झाला आहे किंवा मग कुठे पाणी तर नाही साचलेलं आहे ना. सो आपल्याकडे इगतपुरीला इतका काही पाऊस नाही आहे आणि एवढा पावसाची तर सवयच असते इगतपुरीकरांना. मला असं वाटतं की अलर्टमध्ये इतकं काही घाबरायचं कारण नाही. सपोज असं तुम्हाला बाहेर जायचं आहे, इगतपुरीच्या बाहेर कुठं जायचं आहे, सो तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायचं कारण आहे. आणि बाय द वे मला असं वाटत नाही इगतपुरीमध्ये जास्त वगैरे पाऊस आहे, सो तुम्ही जाऊ शकतात. म्हणजे इगतपुरीमध्ये सुद्धा उंटदरी किंवा मग फॉग सिटीज या ठिकाणी जात असेल तर मग थोडंसं विचार करा, कारण की तिकडे पाऊस खूप जास्त असतो त्या साईडला. सो मी दाखवते तुम्हाला. इकडे थोडंसं पाणी साचलेलं आहे जे नेहमीच साचतं विहाराच्या जवळ. आणि खालची पेठचा जर हा परिसर बघितला तर इथे पण पाणी साचतं, तर ते साचायला आता सुरुवात झालेली आहे बहुतेक. तुम्हाला इथे जे महत्त्वाचे ठिकाण सांगितलेले आहेत, सपोज आता तुम्ही ट्रेक करत असाल, ट्रेकिंगला जात असाल तर ते अवॉइड करायचं आहे. किंवा बाहुली डॅम्प आहे, उंटदरी आहे, टिंगलवाडीचा किल्ला आहे, त्याच्यानंतर धाम आहे, रेल्वे डॅम्प आहे, इगतपुरीचं नगर परिषदचं एक डॅम आहे, तळेगाव डॅम्प आहे. सर्व ठिकाणचे जे वॉटरफॉल्स आहेत किंवा इतर महत्त्वाचे इगतपुरीचे जे ठिकाणं आहे त्या सर्व गोष्टींना आपल्याला निदान आज आणि उद्या तरी आपल्याला अवॉइड करायचं आहे. सो सर्वांनी सतर्क राहायचं आहे आणि काळजी घ्यायची आहे.